मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक। प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी केल्याचा महिलेवर ठपका। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना महिलेला अटक। सातारा पोलिसांची माहिती। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर। सर्व पोलिसांना नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते। विधान परिषदेमध्ये चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल। संजय राठोड यांच्या प्रकरणावर अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक। एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या, 56 जण पायाला बांधून फिरते। त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात। सुषमा अंधारेंचा ट्विट करत चित्रा वाघांवर निशाणा। नागपूर हिंसाचारातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 100 पार। सायबर पोलिसांच्या 4 पथकांसह लोकल पोलिसांकडून अटक सत्र सुरू। फहीम खानसह 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। नागपुरातील संचारबंदीचा 5वा दिवस। 11 पैकी 9 परिसरामध्ये संचारबंदी शिथिल। कोतवाली तहसील, गणेशपेठ, बाजारपेठ, शाळा बंद राहणार। तर तणावपूर्ण शांतता असल्यामुळे संचारबंदी कायम ठेवल्याची माहिती। औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयए पथक संभाजीनगरमध्ये दाखल। खुलताबाद परिसराची पाहणी। जालना परभणीतील हालचालींवर देखील लक्ष। सोयाबीनच्या दरात मोठी घसरण। सरकारकडून 4,800 रुपये हमीभाव देऊनही बाजारात कमी दराने खरेदी। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत। किल्ले लोहगडावरून उडी मारत उच्च शिक्षित तरुणीची आत्महत्या। शैक्षणिक नैराश्यामधून आत्महत्या केल्याचं समोर। 18 मार्च रोजी तरुणी बेपत्ता झाली होती। मुंबईत प्रवाशांची लूट आणि भाडं नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार। मुजोर चालकाविरोधात व्हॉट्सअॅपवर तक्रार करता येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती।